हो, घेतला मी निर्णय पैसे देऊन पास होण्याचा. ठरवलं होतं काही झालं तरी मागे फिरणार नाही. पैसे सुद्धा होते माझ्याकडे. पण शुभू फक्त तू नाही म्हणालास ना, म्हणून ऐन वेळी नाही दिले पैसे मी त्या माणसाला. काय? हो. काय ग श्रावणी, कशाला बोलवलंस? काकू हे घे. मी नाही दिले त्या व्यक्तीला पैसे. का ग? काकू ह्याची काही गरज नाहीये. मला असं पैसे देऊन पास नाही व्हायचंय. मी पास झाले ना तर ते स्वतःच्या मेहनतीने, नाहीतर मग फेल झालेलंच ठीक आहे. त्यामुळेच आता जे काही होईल ते फेस करायला मी रेडी आहे. आता माझी आई असती ना तर तिने मला माझी प्रत्येक चूक दाखवून दिली असती. बाबा माझ्याशी नीट बोलत असते तर कदाचित मी त्यांच्या शब्दाबाहेर कधीच गेले नसते. पण लहानपणापासून तूच होतास ना माझ्या बरोबर. सगळं तर ऐकते मी तुझं, काय नाही ऐकत सांग ना. तरी तुला असं वाटलं मी तुझा विश्वासघात करीन. हा एवढाच विश्वास आहे का रे तुला माझ्यावर? शुभू नाही दिले मी पैसे पास होण्यासाठी. पण तुला काय रे, तुला काय फरक पडतो? तुला तर माझं ऐकूनही घ्यायचं नव्हतं. माझ्या पुरीची अशीच प्रगती होऊ दे. माझ्या बाळाला कुणाची बी नजर नको लागाय. पण माझी नजर लागल बर का सासूबाई. अहो मस्करी केली हो. ओ सासरे बुवा, आता तरी पैसे सोडा, पार्टी द्या. पोरीनं नाव काढले गावात. अहो तुम्ही दाजी आहेत तिचे, तुम्ही पार्टी द्यायला पाहिजे. गेला बाजार एखादं गिफ्ट तरी द्या. मग इश्य आहे का? आणलंय ना गिफ्ट. कुठे? एक काय आणू हे दे तिला. बघ आवडतंय का, नाही आवडलं तर चेंज करून आणू. बोलून ठेवले ओळखीतला आपल्या. काय आहे जिजू, माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसना झालाय. चक्क तुम्ही गिफ्ट आणलं? अय स्वीट एवढं धडधडीत डोळ्यानं पाहते तरी विश्वास बसत नाही वय. तसं नाही हो जिजू, मग कसं आहे? तुमच्याकडून पैसे. काय कसं? चला 2 मिनिटं. ही काय म्हण? नाही तुम्ही इकडे तर चला. काय यांच्याकडून कसे पैसे सुटले? काय माहिती. मॅडम मॅडम मला माफ करा की. मॅडम मी 1 नंबरचा ना मूर्ख आहे. अहो तुमच्यावर विश्वास दाखवला मी. मी ना 1 नंबरचा झंपे आहे. डब्बू आहे, डब्बू 1 नंबरचा. आणि तुमच्यावर बोलायला पाहिजे होतं. असं कसं? मॅडम माफ करा की मला. मॅडम मला तुम्ही पेढा नाही बनवू ना? असं कसं मॅडम? मॅडम मी काय करू म्हणजे तुम्ही मला माफ कराल? हा एक असा एक उठाबशा काढतो. 1 2 3 4 5 6 7 8 सॉरी 9 10 सॉरी की मॅडम. फक्त 10 झाले. अहो मॅडम माझा जीव घेताय काय? म्हणजे बायका बरं काय म्हणतील? बायका श्रावणी, अगं भास्कर, हा घे पेढा, भरव त्याला. आधी परत एकदा सॉरी म्हण. मॅडम खरं सांगू, माझ्या मनावरचं ओझं आत्ता हलकं झालं. तुम्हाला सांगू मी लय खुश आहे. लय म्हणजे लय खुश आहे. तुम्ही सांगा तुम्हाला आज काय गिफ्ट पाहिजे सांगा. अरे पण मला खरंच काहीच नकोय. मॅडम मी देणार म्हणजे देणार. हा गिफ्ट देणार आहे. पण शुभू नकोय. अगं तो काय ऐकणार नाही. उलट आज गिफ्ट घे, आज जे मिळेल ते घे. बर एवढे पैसे कुठले आले? नाही आतापर्यंत आमच्यासाठी साधी एक साडी पण नाही आणली स्वतःहून. आता सानिकाला ड्रेस घेऊन आले. अगं उगा नको लोड घेऊ, तुला बी घेतो ना साडी. नक्की काय गडबड केली आहे तुम्ही? खरं सांगा काय? खरं सांगा. थोड्या आईची आण घेऊन सांगतो, गडबड नाही केली. तुला माहिती तेच केले, फक्त वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे अगं ते श्रावणीकडून नाही का आपण पैसे घेणार होतो, ती आली होती भेटायला. पैशाला उभी म्हणली पण परत फिरकलीच नाही. पण माझा तो मित्र आहे बघ, ज्याच्याकडून आपण काम करून घेणार होतो, मला कोणीतरी तिसराच भेटला. त्या तिसऱ्या माणसाने याला पैसे दिले, श्रावणीला पास पण करायला सांगितलं.
मी याला विचारतोय कोण होतो त्याने नाव नाही सांगितलं पण कमिशन दिलंय आणि आपल्याला काही पैसे मिळाल्याची मतलब आहे हा? एवढं कमिशन दिले त्याने ये बघ, ये बघ. आतमध्ये ठेवून ना कोणतरी. जिजू हा. हो जिजू, अहो कसलो भारी ड्रेस आणलाय तुम्ही. एक नंबर, मला लय आवडला. नाद्या बादच. एक नंबर दिसणार सानूवर. जावई बापू हा लय भारी काम केलंय सा. तुमच्यासाठी काहीतरी गोड करते. शेवायची खीर बनवूया. आज तर मला डबल आनंद झालाय. डबल आनंद कसला ग? एक म्हणजे आपली सानिका पास झाल्याचा, हा. आणि दुसरं म्हणजे ती शिक्षण मंत्र्याची पोरगी नापास झाली असेल त्याचा. मला माहितीये ती नापासच झाली असणार. स्वीट आहे, काय पण काय बोलतेस ग? मला माहिती आहे की तुला तिचा राग येतो आणि ती नापास नाही, पास झाली. काय 39% मिळाले तिला. 39%? हे कसं शक्य आहे? हा, मला वाटतंय पैसे चारून पास झाली असणार ती. होय, ती कसली पास होते ढबू पोरगी. लय गर्व आहे ना तिला पैशांचा. ती श्रावणी पास कशी झाली हेच कळत नाहीये मला. मॉमने तर पेपरचा टाइम टेबल बदलला होता तिच्या. मग जादू झाली की चमत्कार? मॅडी तोंड गोड कर, पेढा खा. वेड लागले मॉम तुला? नाही, आनंद झालाय आणि तूही आनंद साजरा कर. मॉम काय चाललंय तुझं? ती श्रावणी पास झाली आणि तू पेढा कसला भरवतेस मला? सगळं माझ्या मनासारखं घडतंय. मी म्हटलं होतं ना तुला की सगळं चांगलं होईल म्हणून. मॉम तू डोक्यावर पडलीयस की झपाटलीयस? हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. जिथे तुझे विचार खुंटतात ना तिथून ह्या अलकनंदाचे विचार सुरू होतात. कारण ह्या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. मॉम नेमकं तुझं काय चाललंय हे नीट सांगशील का मला तू? मॅडी, श्रावणी नापास झालीये पण मी तिला पास केलंय. व्हॉट? तू श्रावणीला पास केलंस? पण का? तो मामा बघितलं किती खुश होता आज. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद बघितला. का केलंस मॉम? तू का केलंस? काय कारण होतंय? ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे फक्त बघत राहा काय होतंय ते. बाकीचे व्हायचं ते होणारच. नाही, यावेळेस तिने अभ्यास केला होता असं दिसतंय. हो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय भेटूया. हा. भैया पेढा घे. झाली बाबा एकदाची पास. दरवेळेस सारखी यावेळेस नापास झाली असती ना तर कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नसती. पण असं काही नाही झालं ना भैया. मला सगळ्यात जास्त आनंद ना त्या विक्रमचा चेहरा बघून झाला होता. कसा मान खाली घालून गेला. त्यांना काय मुद्दाच हवा होता. पण नशीब त्यांचीच साथ देतो जे मेहनत करतात.